तर गाईस तिकडे लेक आहे आणि या साईडला आपलं पुरातत्व काळातील म्युझियम आहे ते बदामीतलं पुरातन काळातलं म्युझियम आहे. तर चला आम्ही म्युझियममध्ये जाईल आता. तर गाईज आत्ताच आम्ही म्युझियम फिरून आलेलो आहे. तर आता आम्हाला इकडं वरती जायचं आहे. तर इथे माकडं खूप आहेत गाईज, खूप म्हणजे खूप आहेत. तर गाईज आपण एवढ्या पायऱ्या चढलेल्या आहेत, आता एवढा ट्रेक केलेला आहे छोटासा. तर हे दोघे इथे बसलेले आहेत. तर आपल्या पाठीमागे हा अगस्त्य लेक आहे, हा पूर्ण अगस्त्य लेक आहे. आणि पलीकडे आपण मगाशी गेलोच होतो. तर आता आपल्याला इथून पुढे ट्रेक करायचा. तर हे बघा आता आपण एवढा ट्रेक केलेला आहे ऑलरेडी आणि ते अगस्त्य लेक आहे आणि हे दोघं इथं बसलेत. तर चला आपल्याला इथून पुढे जायचं आहे गाईस. तर पाहू शकता इथं कसं फुल दरी वगैरे आहे, दरीसारखी. तर असा ट्रेक करायला मजा खूप येते. चला तर अशा ठिकाणी खूप दक्षता घ्यावं लागते गाईस, कारण हे थोडं सेफ नसतं. बिकॉज ते पूर्ण दगड असल्यामुळं इथं दगडंसुद्धा पडू शकतात. त्यामुळे थोडी काळजी घ्यावं लागते आणि अशा ठिकाणी थोडं जपूनच जावं लागेल. बिकॉज पुढं काय आहे आपल्याला माहीत नाही, नो आयडिया. तर गाईस तुम्ही आता याच्यावरून ओळखू शकाल हा रावडी राठोडचा सीन इथून झाला होता असा. हो तर ट्रेक केल्यामुळं दमल्यामुळं माझी हालत थोडी बेकार झालेली, पण तरी आपण आय होप की मला इकडे थोडं इंटरेस्ट येतंय. हा गाईस तर पाहू शकता जो विलन होता तो वरून फिरत होता आणि जो आपला अक्षय कुमार जो आहे तो खालून पळत होता. माझे मित्र येत आहेत, तर दाखवतो मी तुम्हाला. तर ते दोघं तिकडे खालीच थांबले आणि मी आलो वर. तर आता जस्ट ओमकार आलेला आहे, सुमित तर खालीच आहे. तर गाईस आता आम्ही तिकडून इकडे आलेलो आहे. तर इथून वरची तुम्हाला एक दरी दाखवतो मी छोटीशी. तर पाहू शकता हा इज ओमकार भाई. अरे चल हे काय सापडलं आम्हाला. तर पाहू शकता गाईस इथून बघा तुमच्या नजरेसुद्धा जात नाही तेवढं वरून खालीपर्यंत दरी आहे यार. तर गाईस आता या साईडला चाललो आम्ही ट्रेकसाठी. आम्ही तिकडे गेलतो पण आमचा रस्ता गलत झाला, पण आम्ही परत सही रस्ता पकडला. तर आम्ही आता जस्ट एंटर केलेलो आहे आता. तर इथून बघा गाईस कसं आहे. तर हे पाहू शकता. तर गाईस मागचे सगळे स्पॉट फिरून झालेले आहेत. तर आता आम्ही इकडं वरती जाणार आहे. तर हे मागचे सगळे स्पॉट्स झाले. तर ओमकार बसलेला आहे तिथं. जुन्या काळातलं हे काय आहे माहीत नाही, याच्याविषयी आपण गाईड घेतला नाही. तर पाहू शकता काहीतरी धान्य ठेवायचं कोठार वगैरे असेल. पहिल्याच्या काळातल्या राजांनी बनवलेलं हे धान्य ठेवायचं कोठार वगैरे असेल आय थिंक. काहीतरी आहे. तर गाईस फायनली दमून भागून ह्या मंदिरापाशी येऊन टेकलो बाबा. बघा या मंदिराचा ट्रेक खूपच मोठा होता, थोडं पायऱ्या पण खूप जास्त आहेत. तो गाइस मैं अभी जस्ट यहाँ पे आया था और मेरे को पता नहीं था यहाँ से इधर रास्ता है करके. मैं अभी यहाँ पे आया था और फिर अंदर आ गया. तो देखो सुमित टॉर्च जला के आया है और यहाँ पे ये इसको जेल बोलते हैं, वो पुराने ज़माने का जेल है यहाँ पे. और अभी हम यहाँ से निकलने वाले हैं हम. ओके इसका दरवाज़ा है और ये देखो तर गाइस आता इथून जात आहोत आम्ही. तर वर एक मंदिर राहिले, आम्ही एक मंदिर मिस केले वर, त्यासाठी आता आम्ही वर जातो.
अरे भाई साहब मी नाही येऊ शकणार बहुतेक. ये ओमकार आला तू का नाही? अरे बॅग आहे ना माझ्याकडे. दे पुढं. हे घे बॅग. अरे भाई साहब हे बघा केवढीशी जागा आहे. यातून आम्ही वर जातोय. माझ्या ह्याला बॅग होती त्यासाठी मी येऊ नाही शकलो. तर बॅग काढून सुमित पशी दिली. ओमकार बघा कधी प्रेझेंट झालाय काय माहित. तर काय मी त्या मंदिराजवळ होतो. असं पूर्ण घुमून इथं आलो.